काही दिवसाकरिता मी तिला इथून घेऊन जाणार आहे. कायमची कायमची परत न्या म्हणते मी तिला. विज्ञानाचं असं म्हणणं आहे की या जगातल्या कुठल्याही गोष्टीचा ऱ्हास होत नाही, पूर्ण ऱ्हास होत नाही, मिटत नाही, तर त्या गोष्टीचं परावर्त होतं. आणि निशानीचं लग्न मी प्रॉपर्टी पैसा याच्यासाठी केलं असं वाटतं कसं तुम्हाला? तात्यांनी जर पैशाला मान दिला असता ना तर तुमच्यापेक्षा मोठा वाडा बांधला असता त्यांनी. मुलगा गेला तरी समज आली नाही अजून. योग्य वेळ आली की ती येतीलच. आमचा त्यांच्यावर रोष नाही. ज्या मूर्तीला स्पर्श केल्यानंतर तुला पहिल्यांदा राघवी दिसली ती मूर्ती, तसं राघवीनं सांगितलंय मला. वाटलंच मला, पण गुरुजी ती मूर्ती मी आणि वेदांतीने जमिनीत पुरली. हा, परमेश्वरा परमेश्वरा. ठीक आहे, मी एखादा चांगला मुहूर्त बघतो, आपण ती मूर्ती परत आणूया. म्हणजे ती मूर्ती परत माझ्या घरी येणार? घाबरू नकोस. कार्य सिद्धीला जाईपर्यंत ती मूर्ती मी माझ्याकडे ठेवेन. अशा एखाद्या पुरातन गोष्टीला स्पर्श केला, त्याचं जतन केलं, यासाठी फार मोठं भाग्य लागतं अजय. गुरुजी ऐक माझं, आपण आणूया ती मूर्ती. मी येऊ? आयुष्यमान भव. ती मूर्ती आताही त्याच ठिकाणी असेल जिथे ती पुरली गेली होती. हरे हरो हनुमंतो हला युधो एतानि वंचितानि स्मरे नित्यं घोर व्याधि घोर पीडा घोर संकटनाश
अकाल मृत्युहरणं सर्वव्याधि। चुकलंच माझं, मीच चुकले. या घराण्याशी नातं सोडून मीच चुकले. निशा वाटली होती साधी सुधी. वाटलं गरीबाची लेक आहे, अर्ध्या वचनात राहील समीरच्या. आणि पर्यायाने माझ्याही. झालं काही भलतंच. मला पूर्ण खात्री आहे अजय आणि निशाचं सूत जुळलं असणार आणि म्हणूनच ती हे करू जसली. पण तिला माहिती नाही साराचं काय झालं होतं. साराला प्राण गमवावा लागला होता. माझ्या मुला रामू, अरे वेड आहेस का तू? असं उभं राहतात कोणी? ते आईसाहेब लाईट नव्हती म्हणून कंदील घेऊन आलो होतो. ठीक आहे, ठीक आहे, जा तू. बरं हे घ्या. रामू, हां विष आहे का रे आपल्याकडे? विष आहे, नाही आहे. घेऊन ये. पण आईसाहेब मी सांगते ते कर, घेऊन ये. बरं. आईसाहेब नमस्कार. बसा बसा. आईसाहेब मला माफ करा. नाही तात्यासाहेब, खरं म्हणजे तुम्हीच मला माफ करायला हवं. मी रागाच्या भरात काहीतरी बोलले. आईसाहेब तुम्ही ज्या मनस्थितीतून जाता याची मला पूर्ण कल्पना आहे. अहो आपणच मोठे आहोत, आपणच लहानांना माफ केलं पाहिजे. ओवीच्या वतीने मी तुमची माफी मागतो, वाटल्यास पाया पडतो. पण माझ्या निशाला दोष देऊ नका. अहो खरंच ते वाईट नाहीये. तुम्ही म्हणता तसं तिच्या मनात सुद्धा येणार नाही. मी तिला म्हणाल काही दिवसाकरता माहेरी चल, पण तिचा हा वेडा अट्टा. जे घडलं ते घडलंच नाही अशी ती म्हणते. ती म्हणते समीर आहे, तो परत येईल. असं झालं तर सोन्याहून पिवळंच आहे, पण तसं होणार नाही.
आईसाहेब तुम्ही मला वेळ द्या, मी तिला समजावून सांगतो. तुम्ही मला खरंच माफ करायला हवं. मी रागाच्या भरात वेडवाकड बोलले, पण निशाला काय वाटत असेल मला कल्पना येऊ शकते. दादासाहेब, निशाला राहू दे इथे. तुम्ही थोडे दिवस इथे राहा, मग बघूया काय करायचं ते. जशी आज्ञा. नाही, आज्ञा नाही, विनंती आहे ही. बाबांची भेट झाली? हो, सकाळीच. येतो मी. बरंच आहे. निशाला या घरातून हाकलून देणं मूर्खपणाचं आहे. या संपत्तीवर हक्क सांगेल. माझ्या मुलाला मारलाय तिनं, मी तिला अशी सोडणार नाही. तिलाही मरावंच लागेल. हो, तिला मरावंच लागेल. काय करू काहीच कळत नाहीये. कुणाशी बोलू? तात्यांशी? नाही, नको. कुणाला हे सगळं माहितीये? आबा, पण ते तर रूममधनं बाहेरच पडत नाहीये. अजयशी बोलू शकते. या डायरीत नंबर नक्कीच असेल त्याचा. अजय, सरनेम काय आहे त्याचं? ओके. हॅलो अजय. हॅलो अजय. हां, बोलतोय. हॅलो. हां, मी ओवी बोलते. ओवी निशाची बहीण. थँक गॉड, नाहीतर किती अजयना फोन लावून झाले आता. बोल ना, काय झालं? आता काय करायचं ते तूच सांग आता. ओवी, माझा एक, तू काही करू नको. माझं देवकर गुरुजींशी बोलणं झालं. कोणाशी? अगं, वेदांतीचे वडील. खरंच तुझ्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं. हां, ओके. कुणाशी बोलत होतीस? तात्या ते कुणाशी बोलत होतीस? तात्या हे बघ, या पुरीच्या सासरी आहे म्हणून मी गप्प आहे. ओवी, लवकर सांग, कुणाशी बोलत होतीस, नाहीतर. अजयचा फोन होता. आईसाहेब, ज्या अजयचं नाव घेतात तो अजय? हो. तू फोन काय केलंस त्याला? काय केलंस फोन? तात्या ऐकून तरी घ्या ना. ती जेव्हा या घरात पहिल्यांदा आली ना, तेव्हापासूनच ती अस्वस्थ होती. ती या घरात कधीच सुखी नव्हती. तिला विचित्र विचित्र भास व्हायचे, पण तिने हिंमत बांधली आणि त्या परिस्थितीविरुद्ध लढली. आणि या अजयनेच तिला साथ दिली. काय सांगतेस? असं कसं? आणि आता काय झालं माहितीये? त्या दिवशी मी तिकडून बाहेर आले तेव्हा रागारागात मी रूममध्ये शोधायला गेले. तिकडे मला ताई दिसली. ती मूर्त्यांना हात लावून बघत होती. मला कळत नव्हतं ती काय करते. मी रडत होते. अचानक तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि ती जोरात जोरात ओरडायला लागली. मला माहित नाही ती काय बोलत होती. मला काहीच कळत नव्हतं. मी खूप घाबरले होते.
काय सांगतेस असं कसं अजय म्हणाला त्याला सगळं ठाऊक होतं. म्हणजे तो म्हणाला देवकर गुरुजी उपाय शोधतील म्हणून. अगं या घरात असं विचित्र घडतं आणि हे तुला सगळं लहान मुलाचं खेळ वाटलं. चल अजयच्या घरी जायचंय. हो जाऊया. तुला अजयचं घरी माहितीये? ते पूजा केली होती ना त्याच्या घरी म्हणून. चला पूजा करताय चला. दहा वाजले, दूध द्यायला पाहिजे. रामा हा आईसाहेब, हे काय दूध घेऊन येतच होतो. दूध हो ते सकाळचे 10 वाजले ना. दूध बर रामू ते आणलंस का? काय आईसाहेब? अरे तुला जे आणायला सांगितलं होतं ते. हो हो आणले. अहो पण तू बस माझ्यासमोर जास्त बोलू नकोस. मी सांगेन तेवढं करायचं. हे बघा आईसाहेब, मी तुम्हाला विष घेऊ देणार नाही. नाही मला माहिती आहे समीर दादा गेल्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय. नाही नाही पण म्हणून काय विष घ्यायचं? अरे मूर्ख आहेस का तू? मी विष घेणार आहे म्हणून कोणी सांगितलं तुला? तात्या हा अजय. मुलीला या घरची स्वामी होऊ देणार नाही. ती 4 वर्षाची होती तेव्हा तिची आई गेली. आई विना मी तिला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं. खूप समजूतदार हो, खूप समजूतदार. ओवीला सांभाळायची, मला सांभाळायची. मग तुम्ही विष कशाला आणायला सांगितलं? निशासाठी. हे घ्या.